नागपूरच्या सावरकर नगर चौकामध्ये कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याशी एका महिलेनं गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। एका अल्पवयीन मुलाची दुचाकी थांबवून लायसन्सची मागणी केली असता मागे बसलेल्या संबंधित महिलेने स्वतःला सामाजिक कार्यकर्ती असल्याचं सांगत पोलिसांशी संवाद साधला। इतकंच नाही तर तिनं पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत चपलेनं सुद्धा मारलेला आहे आणि मोबाईल फेकून दिला। पोलिसांनी वाहन क्रमांकावरून गुन्हा दाखल केलेला आहे। महिलेची ओळख पटलेली असून पुढचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। ती आणि एक महिला मागच्या सीटवर बसलेली असे संशयितरित्या दिसले। त्यांना ते समोरचा जो मुलगा आहे त्याचं वय कमी वाटल्याने त्यांनी त्यास थांबून लायसन्सची मागणी केली। त्या दरम्यान त्या वाहनावर मागे बसलेली जी महिला आहे तिने यांच्यासोबत वाद घातला। महिला ज्या ट्रॅफिक अंमलदार आहे त्याची जे फोटो काढत होते त्यावेळेस त्यांचा मोबाईल फेकून दिला। त्यानंतर चपलेनसुद्धा मारहाण केलेली आणि शिवीगाळ केलेली आहे। त्याच्यावर त्याच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।